विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर सेशनमध्ये आपण भारतीय राज्यघटना आणि आधुनिक भारताचा इतिहास ह्या दोनही विषयांसाठी एक कॉमन लेक्चर बनवलं होतं, ते म्हणजे महत्त्वाचे ऍक्ट. आता महत्त्वाचे ऍक्ट म्हणजे आपण मागच्या लेक्चरमध्ये 3 कायदे पाहिले. 3 कायद्यांमध्ये हे 3 कायदे भारतीय राज्यघटनेच्या याला सुद्धा लागू पडतात विषयाला, त्याचबरोबर भारताचा इतिहास जो आहे त्या इतिहासाला देखील लागू पडतात. म्हणजे दोनही विषयांमध्ये या कायद्यांबद्दल कुठल्या ना कुठल्या याच्यावरती प्रश्न विचारत असतो, त्यासाठी हे कायदे आपल्याला तेवढ्याच अर्थानं महत्त्वाचे आहे. सुरुवातीला आपण 3 कायदे पाहिले. आज आपण पाहत आहोत चार्टर ऍक्ट. चार्टर्ड ऍक्टचे हे 4 कायदे आहे. हे 4 कायदे आपण सविस्तर पाहणार आहोत. चार्टर्ड ऍक्ट जे आहेत मित्रांनो ते 20-20 वर्षानंतर सलग आलेले आहेत. म्हणजे 1793 ला एक चार्टर्ड ऍक्ट आला. चार्टर्ड ऍक्ट 1793 आल्यानंतर त्याच्या 20 वर्षाच्या कालावधीनंतर परत कंपनीने सनद 20 वर्षांसाठी दिली. त्यानंतर परत एक 20 वर्षानंतर चार्टर्ड ऍक्ट आला. त्याच्या 20 वर्षाच्या कालावधीनंतर परत 1833 मध्ये एक चार्टर्ड ऍक्ट आला आणि त्याच्या 20 वर्षाच्या कालावधीनंतर 1853 मध्ये पुन्हा एकदा चार्टर्ड ऍक्ट आला. आता हे चार्टर ऍक्ट जे आहेत ते आपल्याला भारतीय राज्यघटना या विषयासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे, त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास या विषयासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. तर त्या अनुषंगानं ह्या चार्टर ऍक्टचा आपल्याला थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता यामध्ये काय, तर आपण बऱ्याच वेळेस भारतीय राज्यघटना किंवा आधुनिक भारताचा इतिहास दोन्ही विषयांची तयारी करत असताना आपण थेअरी बऱ्याच पुस्तकांना वाचत असणार, वेगवेगळ्या आपण रेफरन्सेस वाचतो. पण या रेफरन्सेस मधून वाचत असताना आपण नोट्स देखील काढतो. पण हे ऍक्ट जे आहे ते वारंवार करून देखील आपण कन्फ्यूज होतो किंवा ते लक्षात राहत नाही. त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हे ऍक्ट जे आहेत ते आपण पॉइंट फॉर्म मध्ये एका माइंड मॅपच्या स्वरूपात तुमच्या समोर सादर करत आहोत, जेणेकरून तुम्हाला या ऍक्ट वरती कोणत्याही स्वरूपाचा जर प्रश्न विचारला तर तो तुम्हाला निश्चितच येणार. विद्यार्थी मित्रांनो, ऍक्ट संदर्भात आता नेमका प्रश्न काय विचारला जातो, तर ऍक्ट संदर्भात एक 4-5 तरतुदी दिल्या जातात. त्याच्यातल्या 1-2 तरतुदी वेगळ्या असतात आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या तरतुदी ह्या ऍक्ट संदर्भात बरोबर आहे किंवा खालीलपैकी या संदर्भात ह्या कायद्यासंदर्भात कोणत्या तरतुदी चुकीच्या आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. किंवा इन्फॉर्मेटिव्ह प्रश्न विचारला जातो. तुम्हाला 4 ते 5 पर्याय दिले जातात. त्या पर्यायांपैकी तुम्हाला विचारलं जातं की खालील दिलेल्या प्रश्नांमध्ये चार्टर ऍक्ट संदर्भात कोणकोणती विधाने बरोबर आहेत, असा एक स्वरूपाचा एक प्रश्न असतो. किंवा खाली दिलेल्या विधानांमध्ये चार्टर ऍक्ट संदर्भात कोणकोणती विधाने चुकीची आहेत, तर विधान A-B-C बरोबर आहे किंवा A-D बरोबर आहे किंवा B-C बरोबर आहे किंवा वरील सर्व बरोबर आहे, अशा स्वरूपाचा एक प्रश्न असतो. तर ह्या प्रश्नाला आपण एक इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन म्हणूया. या प्रश्नाबद्दल असं कन्सेप्ट वगैरे इतिहासामध्ये फारशा नसतात. तुम्हाला इतिहास समजला किती प्रकार आहे ते देखील महत्त्वाचं असतं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन किती महत्त्वाची माहिती आहे ते देखील या ठिकाणी महत्त्वाचं असतं. असाच प्रश्न आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये देखील विचारला जातो. त्यामुळे हे जे कायदे आहेत, हे जे लॉज आपण पाहणार आहोत, हे आपल्याला भारतीय राज्यघटना आणि आधुनिक भारताचा इतिहास जो आहे त्याच्या सुरुवातीला जे चॅप्टर्स आहेत त्यामध्ये देखील महत्त्वाचं आहे. तर हे आपल्याला संपूर्णतः प्रत्येक एक्झाम मध्ये कामास येणार. विद्यार्थी मित्रांनो, आपण वेळ न घालवता आता आपल्या सिलेबसला सुरुवात करूया. महत्त्वाचे कायदे आपण मागच्या लेक्चर सेशनमध्ये 3 पाहिले. त्यानंतर आज आपण चार्टर्ड ऍक्टचे 4 जे कायदे आहेत ते कायदे पाहणार आहोत. त्याच्यातला पहिला जो कायदा आहे, पहिला चार्टर्ड ऍक्ट 1793चा. आता 1793 मध्ये प्रथमतःच चार्टर ऍक्ट जो आहे तो सुरू झाला किंवा चार्टर्ड ऍक्ट पहिला आला. आता 1793च्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये नेमकं काय म्हटलं होतं की या कायद्याअंतर्गत म्हणजे 1793च्या चार्टर ऍक्ट अंतर्गत दर 20 वर्षानंतर कायदे करण्याची सनद कंपनीला देण्यात आली. बरोबर. ईस्ट इंडिया कंपनीला दर 20 वर्षानंतर या कायद्याअंतर्गत 1793च्या चार्टर ऍक्ट अंतर्गत दर 20 वर्षांनी ब्रिटिश शासनाने कंपनीला कायदे करण्याची सनद दिली. या कायद्याअंतर्गत दर 20 वर्षानंतर ब्रिटिश शासनाने कंपनीला कायदे करण्याची सनद दिली. आता कायदे करण्याची सनद दिली, त्याचबरोबर अजून एक यामध्ये महत्त्वाचा दुसरा पॉईंट जो आहे तो या कायद्याअंतर्गत बोर्ड ऑफ कंट्रोलची जी सदस्य संख्या आहे ती 5 झाली. आपण मागच्याच लेक्चरमध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल बद्दल डिटेलमध्ये बोललेलो आहोत, पण आता बोर्ड ऑफ कंट्रोल बद्दल पुन्हा सांगण्याची ते गरज नाही, कारण बोर्ड ऑफ कंट्रोलची या कायद्याअंतर्गत इथे संख्या जी आहे सदस्य संख्या ती कमी केली, म्हणजे 5 करण्यात आली. आता सदस्य संख्या बोर्ड ऑफ कंट्रोलची किती होती हे पाहण्यासाठी तुम्हाला मागचं लेक्चर पाहावं लागेल. तर या ठिकाणी थोडासा गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण इथे त्या गोष्टीची पुनरावृत्ती न करता 1793च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांची संख्या ही 5 एवढी करण्यात आली. बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांची संख्या ही 5 एवढी करण्यात आली. आता मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही पहा की बोर्ड ऑफ कंट्रोलला किती सदस्य होते. त्यानंतर पुढचा जो एक पॉईंट आहे महत्त्वाचा की 1793च्या कायद्याअंतर्गत 1793च्या चार्टर ऍक्ट अंतर्गत भारतातील उच्च अधिकारी त्यांचे वेतन
भारतीय कोशातील तिजोरीतून देण्यात यावे अशी तरतूद करण्यात आली. मित्रांनो, आता हा देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावर देखील आयोग नियमित प्रश्न विचारतो किंवा यापुढे देखील विचारला जाऊ शकतो. एखाद्या वेळेस तुम्हाला जर 4 पॉईंट विचारले तर थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्याला संपूर्ण बाबी ह्या लक्षात घेणं गरजेचं आहे. 1793च्या चार्टर ऍक्ट अंतर्गत जेही भारतातील उच्च अधिकारी असतील, ह्या उच्च अधिकाऱ्यांचं वेतन ब्रिटिश जे आहेत ब्रिटिश सरकार न देता या उच्च अधिकाऱ्यांचे वेतन जे आहे ते भारतीय कोशातील तिजोरीतूनच देण्यात यावे. म्हणजे भारतामध्ये ज्याही प्रकारचा रेव्हेन्यू गोळा होत असेल, भारतामध्ये ज्याही प्रकारचं उत्पन्न येत असेल ब्रिटिश सरकारला, तो पैसा जमा झाल्यानंतर तो भारतीय कोशातील तिजोरीतूनच या अधिकाऱ्यांचे पगार हे देण्यात येतील असा ठराव 1793च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत करण्यात आला किंवा अशी तरतूद 1793च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत करण्यात आली की भारतामध्ये जेही उच्च अधिकारी असतील, कोणत्याही प्रकारचे अधिकारी असतील, या संपूर्ण अधिकाऱ्यांचा जो पगार आहे तो भारतीय कोशातील तिजोरीतूनच देण्यात यावा अशी तरतूद यामध्ये करण्यात आली. त्यामुळे हा देखील मुद्दा आपला तितकाच महत्त्वाचा आहे. त्यानंतर एक शेवटचा मुद्दा जो आहे तो की या कायद्यानंतर कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याला परत बोलवण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला प्राप्त झाला. बरोबर आहे. जर समजा भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे, कुठल्या गुन्ह्याचं प्रकरण आहे किंवा कोणताही इश्यू असेल, या इश्यू बद्दल जर ब्रिटिश सरकारला असं वाटलं की भारतामध्ये काम करत असणारा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत काम करत असणारा किंवा ब्रिटिश शासनाच्या अंतर्गत काम करत असणारा कुठलाही ब्रिटिश अधिकारी, त्याला ब्रिटिश सरकार हे परत बोलवू शकत होतं. म्हणजे भारतात जोही गव्हर्नर जनरल असेल किंवा कुठल्याही प्रकारचा अधिकारी असेल, या अधिकाऱ्यांना ब्रिटिश जे आहेत ते ह्या कायद्याअंतर्गत परत बोलवू शकत होते. त्यामुळे हा देखील मुद्दा आपल्याला तितकाच महत्त्वाचा आहे की या कायद्याअंतर्गत कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याला परत बोलवण्याचा जो अधिकार होता तो केवळ ब्रिटिश शासनाला होता असं या ठिकाणी नमूद केलं. आता आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करू की 1793चा जो चार्टर्ड ऍक्ट आहे तो अत्यंत महत्त्वाचा का आहे. मित्रांनो, दर 20 वर्षानंतर चार्टर ऍक्ट जे होते ते तयार करण्यात येत होते. दर 20 वर्षानंतर चार्टर्ड ऍक्ट जे होते त्याच्यातला पहिला चार्टर्ड ऍक्ट 1793 या 1793च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत 20 वर्षांनी कायदे करण्याची सनद जी होती ती कंपनीला देण्यात आली होती. ईस्ट इंडिया कंपनीला दर 20 वर्षानंतर कायदे करण्याची सनद देण्यात आली होती आणि त्याचमुळे हा कायदा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला आयोग असा प्रश्न विचारू शकतो की कोणत्या कायद्या अंतर्गत कंपनीला दर 20 वर्षानंतर कायदे करण्याची सनद देण्यात आली होती, तर 1793चा चार्टर ऍक्ट या अंतर्गत सनद देण्यात आली होती. त्यानंतर पुढचा पॉईंट, या कायद्याअंतर्गत बोर्ड ऑफ कंट्रोलची सदस्य संख्या 5 झाली. आता याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला आम्ही मगाशीच बोललो की बोर्ड ऑफ कंट्रोलच्या आधी सदस्य संख्या किती होती ते तुम्हाला पाहायचं आहे. तर या कायद्याअंतर्गत बोर्ड ऑफ कंट्रोलची सदस्य संख्या 5 करण्यात आली. त्यानंतर याच कायद्याअंतर्गत भारतातील उच्च अधिकारी त्यांचे वेतन जे आहे ते भारतीय कोशातील तिजोरीतून देण्यात आले. म्हणजे जोही भारतात रेव्हेन्यू गोळा होत असेल किंवा जेही भारताच्या प्रदेशामध्ये काम करत असताना जोही पैसा गोळा होत असेल, जेही उत्पन्न ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला होत असेल किंवा जेही उत्पन्न ब्रिटिश शासनाला किंवा ब्रिटिश सरकारला होत असेल, ते भारतात असलेलं उत्पन्न, त्याच उत्पन्नातनं त्याच कोशातनं ब्रिटिश अधिकारी जे भारतात काम करत होते त्यांचा पगार जो आहे तो ब्रिटिश म्हणजे भारतीय कोशातील तिजोरीतूनच ब्रिटिशांना देण्यात येईल, ब्रिटिश अधिकाऱ्यांना देण्यात येईल असं या ठिकाणी संमत करण्यात आलं किंवा असं ह्या कायद्याअंतर्गत इथे ठराव मंजूर झाला. त्यानंतर या कायद्याअंतर्गत अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्याला ब्रिटिश सरकार ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्याला कोणत्याही अधिकाऱ्याला ब्रिटिश सरकार केव्हाही परत ब्रिटनमध्ये बोलवू शकत होतं, केव्हाही त्याचे अधिकार जे आहे ते कमी करू शकत होतं. त्यामुळे ह्या कायद्याअंतर्गत कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याला परत बोलवण्याचा अधिकार जो होता तो ब्रिटिश सरकारला प्राप्त झाला असं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हे 4ही जे पॉईंट आहेत ते आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने फार महत्त्वाचे आहेत. आता यानंतर आपण पुढचा ऍक्ट पाहूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्त्वाचा ऍक्ट आपण पाहणार आहोत. आपण पहिला ऍक्ट पाहिला 1793चा, आता दुसरा ऍक्ट पाहणार आहोत आपण 1813चा. आता 1813चा चार्टर ऍक्ट जो आहे त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या, नेमक्या ह्या कायद्यामध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी होत्या त्याबद्दल आपण डिस्कस करूया. मित्रांनो मी पुन्हा एकदा रिपीट करतो की चार्टर्ड ऍक्ट जे आहे ते दर 20 वर्षानंतर पुन्हा येत होते. म्हणजे दर 20 वर्षानंतर सलग चार्टर्ड ऍक्ट जे होते त्यांची मुदत वाढ होत होती. तर सुरुवातीला चार्टर्ड ऍक्ट जो होता तो कंपनीला सनद देण्यात आली होती की दर 20 वर्षानंतर 1793ला अशी सनद दिली होती की दर 20 वर्षानंतर कंपनीने चार्टर्ड ऍक्टची निर्मिती करावी.
आता 1813 मध्ये पुन्हा या कायद्याअंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षांनी मुदतवाढ देण्यात आली. ओके, पुन्हा 20 वर्षांनंतर म्हणजे 1893 नंतर 1813ला चार्टर्ड ऍक्ट बनला आणि या कायद्याअंतर्गत पुन्हा ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षांची मुदतवाढ दिली. आता 20 वर्षांची मुदतवाढ दिली तर या 20 वर्षांच्या मुदतवाढीमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत ते या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत, कारण या मुद्द्यांवरती नेहमी आयोग हे प्रश्न विचारत असतो. मित्रांनो, जर समजा तुम्हाला या नुसता चार्टर्ड ऍक्ट बद्दल जरी प्रश्न विचारला नाही तरी सुद्धा आयोग तुम्हाला वेगवेगळे 4 चार्टर्ड ऍक्ट देऊ शकतात आणि त्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये कोणत्या 4 वेगवेगळ्या तरतुदी होत्या त्या दिल्या जाऊ शकतात. म्हणजे 4 चार्टर्ड ऍक्ट आणि किंवा 4 वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट मिक्स करून दिले जाऊ शकतात आणि जोड लावूनमध्ये त्या वेगवेगळ्या ऍक्ट मध्ये कोणकोणत्या महत्वाच्या तरतुदी केल्या होत्या असं विचारलं जाऊ शकतं. म्हणजे एका प्रश्नात 4 उपप्रश्न अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ढोबळमानाच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, महत्वाचे पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. तर आपण पुन्हा चार्टर्ड ऍक्ट पाहूया मित्रांनो. चार्टर्ड ऍक्ट 1813 मध्ये काय तर 20 वर्षानंतर पुन्हा ईस्ट इंडिया कंपनीला मुदतवाढ दिली. ईस्ट इंडिया कंपनीला पुन्हा 20 वर्षाची सनद देण्यात आली. आता पॉइंट्स आहेत ते महत्वाचे पाहूया की या कायद्याअंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीचे एकाधिकार काढून टाकण्यात आले. आता ईस्ट इंडिया कंपनीला जेवढे एकाधिकार दिलेले होते ते 1813च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत काढून टाकण्यात आले. म्हणजे कोणी काढले तर ब्रिटिश शासनाने, ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला जेही काही अधिकार दिलेले होते, एकाधिकार दिले होते ते एकाधिकार 1813च्या चार्टर्ड ऍक्टने काढून टाकण्यात आले असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर कंपनीची मक्तेदारी बंद झाली पण ती अंशतः बंद झाली. म्हणजे कंपनीचे एकाधिकार काढून घेतले आणि कंपनीची मक्तेदारी या ठिकाणी बंद झाली पण अंशतः ती बंद झाली. ते असं सांगितलं आहे. नेमकं कशासाठी अंशतः बंद झाली की कंपनीला चीन सोबत चहा व अफूचा व्यापार करण्याचे अधिकार होते. म्हणजे संपूर्णतः अधिकार या ठिकाणी काढून घेतले नाही तर अंशतः अधिकार या ठिकाणी काढून घेतले असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरोबर, तर कंपनीची मक्तेदारी बंद झाली पण अंशतः बंद झाली म्हणजेच काय तर कंपनीला चीन बरोबर चहा व अफू याचा व्यापार करण्याचे अधिकार मात्र त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे की या कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकांच्या शिक्षणावरती 1 लाख रुपये खर्च हा करण्यात यावा ही देखील या कायद्याअंतर्गत तरतूद होती. आता एखाद्या वेळेस आयोग तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतो की कोणत्या कायद्याअंतर्गत भारतीयांच्या शिक्षणावरती 1 लाख रुपये खर्च करण्यात यावा अशी तरतूद होती आणि तुम्हाला वेगवेगळे 4 चार्टर्ड ऍक्ट हे विचारले जाऊ शकतात. अशा स्वरूपाचा प्रश्न हा 1 लाईन क्वेश्चन असू शकतो. जर तुम्हाला विचारलं की भारतीय नागरिकांच्या शिक्षणावरती 1 लाख रुपये खर्च जो होता तो कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात येणार होता तर तो 1813चा चार्टर्ड ऍक्ट. त्यामुळे आपल्याला 1813चा चार्टर्ड ऍक्ट देखील फार महत्वाचा आहे कारण भारतीयांच्या शिक्षणावरती खऱ्या अर्थानं या ठिकाणी 1 लाख रुपये तरतूद ही ब्रिटिश सरकारने केली होती. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे मित्रांनो तो म्हणजे या कायद्याअंतर्गत ब्रिटिशांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रचार व धर्मप्रसारास परवानगी दिली. बरोबर आहे. आता यावरती देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या कायद्याअंतर्गत ब्रिटिशांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार आणि धर्मप्रचारास परवानगी दिली आहे. आता यावरती आयोगाने प्रश्न विचारला तर पुन्हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही बाब देखील महत्वाची आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. ब्रिटिश जेही धर्मप्रचारक होते म्हणजे ख्रिश्चन मिशनरी होते त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना आपल्या देशातून त्यांच्या धर्माचा प्रचार करायचा होता. ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा होता. आता प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ब्रिटिशांनी ह्या 1813च्या चार्टर्ड ऍक्टच्या कायद्याअंतर्गत ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रचारात आणि धर्मप्रसारास परवानगी ही दिली. त्यामुळे हा पॉइंट्स देखील आपल्याला तितक्याच पद्धतीनं महत्वाचा आहे. आता पुन्हा आपण एक वेळेस रिव्हिजन करून घेऊ मित्रांनो. या कायद्याअंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीला पुन्हा 20 वर्षांची सनद देण्यात आली, पुन्हा 20 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर या कायद्याअंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीचे एकाधिकार जे होते ते काढून घेण्यात आले. ते कोणी काढले तर ब्रिटिश सरकारने काढले. एकाधिकार ईस्ट इंडिया कंपनीचे काढून घेण्यात आले. त्यानंतर कंपनीची जी मक्तेदारी होती ती अंशतः बंद झाली. कंपनीची मक्तेदारी जी होती ती बंद झाली पण ती कशी बंद झाली ती अंशतः बंद झाली. अंशतः बंद झाली म्हणजे काय तर संपूर्ण अधिकार काढून घेतले का तर नाही, तर कंपनीला चीन सोबत चहा आणि अफू यांचा व्यापार करण्याचे अधिकार दिले. एखाद्या वेळेस तुम्हाला आयोग या ठिकाणी देखील प्रश्न विचारू शकतो की चार्टर्ड ऍक्ट 1813 अंतर्गत कंपनी सरकारने, ब्रिटिश सरकारने कंपनीला कोणता व्यापार करण्याचे अधिकार जे होते ते दिले होते म्हणजे राहू दिले होते. तर चहा आणि अफू. तर देश जर विचारला तर कंपनी सरकारने चीन देशासोबत चहा आणि अफू या दोनही यांचा व्यापार करायचे जे अधिकार होते ते अबाधित ठेवले होते.
त्यानंतर या कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. आता या कायद्यानंतर पुढचा कायदा जो आहे त्या पुढच्या कायद्यामध्ये हा खर्च 1 लाखावरून 10 लाख करण्यात आला होता. पण सुरुवात कुठून झाली तर 1813च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत भारतीयांच्या शिक्षणावरती खऱ्या अर्थानं 1 लाख रुपये खर्च करण्यात यावे असे फक्त 1813च्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये नमूद करण्यात आले. त्यानंतर शेवटचा पॉईंट जो आहे की या कायद्याअंतर्गत ब्रिटिशांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये धर्मप्रचार आणि धर्मप्रसार करण्यास परवानगी दिली. बस एवढंच या कायद्यामध्ये आहे मित्रांनो. हे कायदे करत असताना आपल्याला पुन्हा याच्यावरती रिव्हिजन करावं लागेल. एखाद्या वेळेस आपण पुस्तक वाचायचा कंटाळा करत असणार, पण हे जर ऍक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर याच्यातले छोटे छोटे पॉईंट्स आहेत. असे सिक्वेन्स वाईज आपण जर तयारी केली तर सिक्वेन्स वाईज थोडे अभ्यासाची लिंकही लागेल आणि त्यातले छोटे छोटे पॉईंट्स जे आहेत ते देखील लक्षात राहतील. कारण मागच्या कायद्यात काहीतरी तरतूद असेल तर त्याच्या पुढच्या कायद्यात त्याच्यामध्ये तरतुदी एक्स्ट्रा करण्यात येतील किंवा पैसे एक्स्ट्रा वाढवण्यात येतील किंवा काही अधिकार कमी करण्यात आले असतील किंवा काही अधिकार वाढवण्यात आले असतील. अशा प्रकारे ती कायद्यांची लिंक असते. त्यामुळे आपल्याला हे कायदे जे आहे ते संपूर्णतः सिक्वेन्स वाईज तयारी करायची आहे. सर्वात महत्वाची स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थी मित्रांनो ही एक्झाम जी आहे ती रिव्हिजनची एक्झाम आहे. आता हा व्हिडिओ जो कायद्यांचा तुम्हाला दिला या कायद्यांच्या व्हिडिओला जर तुम्ही पुन्हा 1-2 वेळेस रिव्हिजन केलं तर निश्चितच तुमचा वेळ देखील वाचतो. नोट्स काढण्याचा, पुस्तकांमधले रेफरन्सेस वाचायचाही तुमचा वेळ वाचतो आणि वेगवेगळ्या पुस्तकांमधनं कंटेंट काढून तुम्हाला हे शॉर्ट फॉर्म मध्ये आपण अवेलेबल करून देत आहोत. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कमी वेळात मिळते आणि हा व्हिडिओ काय तुम्हाला फक्त 30-40 मिनिटाचा एक व्हिडिओ असेल. तो व्हिडिओ तुम्ही जर पुन्हा 1-2 वेळेस रिव्हिजन केला किंवा दिवसातनं 2-3 वेळेस जरी तुम्ही पाहिला किंवा हप्त्यातनं एकदा जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. कारण आपण डोळ्यांनी पाहिलेली जी गोष्ट असते ती शक्यतो आपण कोणत्या प्रकारे विसरत नाही. त्यामुळे ह्या ऍक्टला तुम्हाला रिव्हिजन करणं हे मस्ट आहे. रिव्हिजन केल्याशिवाय तुम्हाला हे कायदे लक्षात राहणार नाही. मुळात हा थेरोटिकल पार्ट आहे. तो करताना आपल्याला थोडासा आपण इरिटेट होतो, थोडासा आपल्याला करताना त्रास होतो, पण आपण हा शॉर्ट फॉर्म मध्ये माइंड मॅपच्या अंतर्गत किंवा छोटे छोटे नोट्स काढून आपण तो तुमची तयारी आपण यामध्ये करून घेत आहोत. त्यामुळे ह्या कायद्यांना रिव्हिजन करणं हे गरजेचं आहेच. आता त्यानंतर आपण पुढचा ऍक्ट पाहूया. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा ऍक्ट पाहणार आहोत मित्रांनो आपण, तो म्हणजे 1833चा चार्टर्ड ऍक्ट. या आधीचे 2 ऍक्ट आपण पाहिले, आता तिसरा चार्टर्ड ऍक्ट आपण पाहत आहोत 1833चा. 20 वर्षानंतर हे चार्टर्ड ऍक्ट जे होते याच्यामध्ये बदल करण्यात येत होते. आता ह्या 1833च्या चार्टर्ड ऍक्ट म्हणजे नेमकं काय आहे? 20 वर्षानंतर प्रत्येक दर 20 वर्षानंतर कंपनीला सनद देण्यात येत होती. आता 1833च्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या किंवा कोणकोणत्या गोष्टींच्या तरतुदी या ठिकाणी करण्यात आल्या होत्या ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मित्रांनो पुन्हा 20 वर्षानंतर कंपनीस सनद देण्यात आली. पुन्हा 20 वर्षानंतर कंपनीला व्यापाराची सनद देण्यात आली. कंपनीला म्हणजे कोणत्या कंपनीला? तर ईस्ट इंडिया कंपनीला. ईस्ट इंडिया कंपनीला पुन्हा 20 वर्षानंतर ब्रिटिश सरकारने व्यापाराची सनद दिली आणि या कायद्याअंतर्गत बंगालचा गव्हर्नर जनरल जो आहे तो संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जाऊ लागला. या कायद्याअंतर्गत बंगालचा गव्हर्नर जनरल जो आहे तो संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर पुढचा ऍक्ट आपण पाहणार आहोत मित्रांनो, तो म्हणजे 1833चा चार्टर्ड ऍक्ट. आता 1833चा चार्टर्ड ऍक्ट जो आहे तो फार महत्वाचा आहे कारण यावरती नेहमी आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतं. आता 1833च्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये कोणकोणत्या विशेष बाबींचा समावेश करण्यात आला होता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो नियमाप्रमाणेच म्हणजे दर 20 वर्षानंतर पुन्हा कंपनीला सनद देण्यात आली. पुन्हा 20 वर्षानंतर कंपनीला व्यापाराची सनद देण्यात आली ईस्ट इंडिया कंपनीला. ती कोणी दिली? तर ब्रिटिशांनी दिली. कारण दर 20 वर्षानंतर चार्टर्ड ऍक्ट जे होते ते बनत होते आणि कंपनी 20 वर्षानंतर कंपनीला ब्रिटिश सरकार हे सनद देत होते. आता 20 वर्षानंतर सनद दिल्यानंतर 1833च्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो या कायद्याअंतर्गत बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता तो संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. बरोबर मित्रांनो या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होण्याची आपल्याला शक्यता असते कारण आपण या आधी जो एक ऍक्ट अभ्यासलेला आहे याच्या आधीच्या पहिल्या सेशन मध्ये म्हणजे 1773चा जो ऍक्ट पाहिला आपण, त्या 1773च्या ऍक्ट मध्ये बंगालचा जो गव्हर्नर होता तो बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जाऊ लागला. पण 1833च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत बंगालचा गव्हर्नर जनरल संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जाऊ लागला. बरोबर. तर या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या 1833 अंतर्गतचा हा एक पॉईंट आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक महत्वाचा पॉईंट म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल जो आहे तो भारताचा पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल कोण बनला असं जर विचारलं तर लॉर्ड विल्यम बेंटिंक पहिला हा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. तो पहिला गव्हर्नर जनरल म्हणून ओळखण्यात येतो.
त्यानंतर पुढचा एक पॉइंट आहे की या कायद्याअंतर्गत आग्रा येथे नवीन प्रेसिडेन्सी तयार करण्यात आली. आता 1774च्या कायद्याअंतर्गत एक प्रेसिडेन्सी होती, एक प्रेसिडेन्सीच्या दोन प्रेसिडेन्सी झाल्या होत्या, बरोबर. एक मद्रास आणि मुंबई, म्हणजे 3 प्रेसिडेन्सी 1774च्या ऍक्ट अंतर्गत होत्या. म्हणजे एक आधी होती, त्यानंतर 2 वाढल्या आणि पुन्हा एकदा चौथी प्रेसिडेन्सी 1833च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत झाली. ती म्हणजे कोणती, तर आग्रा या ठिकाणी नवीन प्रेसिडेन्सी जी आहे ती 1833च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत तयार करण्यात आली किंवा निर्माण करण्यात आली. त्यामुळे जर आपल्याला असा फॅक्च्युअल प्रश्न विचारला की आग्रा येथे कोणत्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत प्रेसिडेन्सी तयार करण्यात आली, तर तो म्हणजे 1833चा ऍक्ट किंवा 1833च्या ऍक्ट अंतर्गत भारतामध्ये किती प्रेसिडेन्सी तयार करण्यात आल्या किंवा कोणती प्रेसिडेन्सी तयार करण्यात आली असा जर प्रश्न विचारला, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आग्रा या ठिकाणी नवीन प्रेसिडेन्सी तयार करण्यात आली होती, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर पुढे आपण पाहूया की या कायद्याअंतर्गत म्हणजे 1833च्या चार्टर्ड ऍक्ट ह्या कायद्याअंतर्गत भारतीयांना जे शिक्षण देण्यात येत होतं, इंग्रजीचं शिक्षण किंवा भारतीयांना जे प्रकारचं शिक्षण देण्यात होतं त्यावरती जो खर्च होता तो 1 लाख होता आधी, पण तो 1 लाखावरनं या कायद्याअंतर्गत 10 लाखावर करण्यात आला. कारण या आधीचा जो आपण कायदा पाहिला 1813चा, ह्या 1813च्या कायद्यामध्ये काय नमूद करण्यात आलं होतं की भारतीयांच्या शिक्षणावरती 1 लाख रुपये खर्च करण्यात यावं, असं आपण 1813च्या कायद्यात पाहिलं होतं. पण मात्र 1833च्या कायद्यामध्ये एक बदल केला, तो म्हणजे कोणता, तर या कायद्याअंतर्गत 1833च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत भारतीयांच्या शिक्षणावरती जो खर्च 1 लाख करण्यात आला होता तो 1 लाखावरनं 10 लाख करण्यात आला. हा जो खर्च आहे तो 1 लाखाहून 10 लाख करण्यात आला. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की चार्टर्ड ऍक्ट जो आहे 1833चा, या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत भारतीयांच्या शिक्षणावरती जो खर्च केला होता तो 10 लाख हा करण्यात आला. हा फॅक्ट देखील आपल्याला या ठिकाणी पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची एक फॅक्ट आहे महत्वाची, ती म्हणजे 7 मार्च 1935 ला एक अहवाल तयार करण्यात आला आणि हा अहवाल तयार करून भारतीयांना इंग्रजीच्या शिक्षणास सुरुवात करण्यात आली. म्हणजे भारतीयांना आधी इंग्रजीचं शिक्षण जे होतं ते देण्यात येत नव्हतं, पण ब्रिटिश भारतामध्ये ज्यावेळेस भारतावरती राज्य करत होते, भारतावरती राज्य करण्यासाठी त्यांना भारतीय लोकांना स्वतःची संस्कृती समजून देण्यासाठी किंवा भारतातल्या महत्वाची संस्कृती किंवा भारतातले महत्वाचे मुद्दे समजून घेण्यासाठी, एकमेकांशी कम्युनिकेट व्यवस्थित होण्यासाठी इंग्रजी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं होतं. त्यासाठी ब्रिटिशांनी त्यांच्या कंपनीमध्ये बरेचसे भारतीय लोकांना ह्या नोकऱ्या दिल्या होत्या, पण ह्या नोकऱ्या दिल्यानंतर त्यांना इंग्लिश येणं, इंग्रजी येणं अनिवार्य होतं. त्यासाठी इथे 7 मार्च 1935 ला असा अहवाल तयार करण्यात आला की भारतीयांना इंग्रजी शिक्षण हे देण्यात यावं. तर ते इंग्रजी शिक्षण देण्यात कोणत्या कायद्याअंतर्गत देण्यात आलं, तर 1833. असं जर विचारलं तुम्हाला की भारतातील कोणत्या कायद्याअंतर्गत भारतीय लोकांना इंग्रजी शिक्षण हे कंपल्सरी किंवा अनिवार्य असावं किंवा भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्यात यावं, हे कोणत्या कायद्याअंतर्गत ठरवण्यात आलं, तर 1833चा चार्टर्ड ऍक्ट जो आहे त्या कायद्याअंतर्गत 7 मार्च 1935 ला अहवाल तयार करून भारतीयांना इंग्रजी शिक्षणास भारतामध्ये सुरुवात करण्यात आली, भारतीयांना इंग्लिश येण्यासाठी. कारण त्याचा फायदा ब्रिटिशांना प्रशासनामध्ये करून घ्यायचा होता, यासाठी इंग्रजी शिक्षण ब्रिटिशांनी सुरुवात केली होती. आता इंग्रजी शिक्षणास सुरुवात कोणी केली, 1833 मध्ये चार्टर ऍक्ट अंतर्गत इंग्रजी शिक्षणास सुरुवात झाली, पण खऱ्या अर्थानं पुढाकार जो घेतला होता तो लॉर्ड मेकॉलोनी घेतला होता. आता लॉर्ड मेकॉलो जो आहे हा यानं इंग्रजी शिक्षणास भारतात सुरुवात केली असं आपल्याला लक्षात घ्यायचं. जर एखाद्या वेळेस विचारला प्रश्न की इंग्रजी शिक्षणास भारतात नेमकी सुरुवात कोणी केली, तर इंग्रजी शिक्षणास भारतात सुरुवात जी आहे ती लॉर्ड मेकॉलोनी केली. पण लॉर्ड मेकॉलो बद्दल एक सर्वात महत्वाचा मुद्दा होता की लॉर्ड मेकॉलो असं म्हणायचा की इंग्रजीचे शिक्षण हे भारतीयांना द्यायचे, पण भारतातील जे उच्चवर्णीय लोक आहेत त्या उच्चवर्णीय लोकांनाच इंग्रजीचं शिक्षण देण्यात यावं. कारण उच्चवर्णीय लोकांना इंग्रजीचं शिक्षण दिल्यामुळे उच्चवर्णीय लोक ब्रिटिशांचं अनुकरण करतील, ब्रिटिशांसारखे आचार विचार अभिरुची ब्रिटिशांसारखीच लाईफस्टाईल ते जगतील, अशा स्वरूपात उच्चवर्णीय लोकांनाच इंग्रजीचं शिक्षण देण्यात यावं असं इथे मेकॉलोचं म्हणणं होतं. मेकॉलो हा भारतीय लोकांचा तिरस्कार करायचा, भारतीय लोकांवरती टीका करायचा. त्याचं असं म्हणणं होतं इंग्रजीचं शिक्षण हे जे आहे हे फक्त भारतातील उच्चवर्णीय लोकांनाच देण्यात यावं असं त्यानं म्हटलं होतं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं की इंग्रजीच्या शिक्षणात सुरुवात कोणी केली, तर मेकॉलोनेच या ठिकाणी इंग्रजी शिक्षणास सुरुवात केली होती. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे की इंग्रजी शिक्षण देण्यासाठी ब्रिटनमध्ये हेलबरी या ठिकाणी
प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली किंवा हेलबरी या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचे केंद्र जे आहे ते केंद्राची स्थापना केली. एखाद्या वेळेस जर विचारलं की 1935च्या कायद्याअंतर्गत भारतामध्ये इंग्रजी शिक्षणास सुरुवात झाली, एखाद्या जर तुम्हाला विचारलं की 1833च्या कायद्याअंतर्गत चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत इंग्रजी शिक्षणास भारतामध्ये सुरुवात झाली, ती सुरुवात 1935ला झाली. ती सुरुवात लॉर्ड मॅकेलोने केली. पण इंग्रजी प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले तर तुम्हाला वेगवेगळ्या 4 शहरांची नावं त्या ठिकाणी दिली जाऊ शकतात. तर आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं मित्रांनो की इंग्रजीच्या शिक्षणास प्रशिक्षण देण्यासाठीचं प्रशिक्षण केंद्र हे ब्रिटनमध्येच तयार करण्यात आलं होतं. ब्रिटनमध्ये कोणत्या ठिकाणी तर हेलबरी या ठिकाणी. आता हेलबरी हे ठिकाण आपल्या भारतात नाही, बरोबर, पण या ठिकाणी ब्रिटनची 4 शहरं दिली जाऊ शकतात किंवा भारतातली 2-3 शहरं दिली जाऊ शकतात. तर आपल्याला या ठिकाणी कन्सेप्ट लक्षात ठेवायचे किंवा फॅक्ट्स लक्षात ठेवायचे की इंग्रजी शिक्षण देण्यासाठी हेलबरी या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र हे सुरू करण्यात आलं. आणि त्यानंतर या कायद्याअंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी अधिकार पूर्णतः संपुष्टात आले किंवा पूर्णतः नष्ट झाले. आपण मागच्या कायद्यामध्ये काय पाहिलं मित्रांनो 1833च्या की 1833च्या कायद्यामध्ये कंपनीने अंशतः जे अधिकार होते, कंपनीला अंशतः अधिकार फक्त ब्रिटिश सरकारने दिलेले होते. अंशतः म्हणजे काय तर संपूर्ण अधिकार काढले होते, पण त्यामध्ये अफू आणि चहाचा व्यापार जो आहे तो ईस्ट इंडिया कंपनीने चायनाशी करावा असं या ठिकाणी 1833 मध्ये म्हटलं होतं. पण 1833 मध्ये बरेच अधिकार जे होते ते काढून घेण्यात आले होते. फक्त अपवाद वगळता अफू आणि चहा याचा व्यापार चीनशी ईस्ट इंडिया कंपनी करू शकते. पण मात्र ईस्ट इंडियाचे खऱ्या अर्थानं 1833च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत खऱ्या अर्थानं संपूर्ण व्यापारी अधिकार काढून टाकण्यात आले आणि पूर्णतः जे अधिकार आहे ते ईस्ट इंडियाचे इथे संपुष्टात आले. आणि हे अधिकार कोणी काढून टाकले तर ब्रिटिश शासनाने या ठिकाणी संपूर्णतः अधिकार हे काढून टाकले होते. आता पुन्हा आपण एकदा रिव्हिजन करूया. 1833चा चार्टर्ड ऍक्ट आपल्यासाठी का महत्वाचा आहे की पुन्हा 20 वर्षांतर कंपनीला सनद देण्यात आली आणि 1833च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत भारतात बंगालचा जो गव्हर्नर होता, हा बंगालचा गव्हर्नर संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. हा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल कोण बनला पहिला तर लॉर्ड विल्यम बेंटिक पहिला. हा जो आहे हा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. त्यानंतर या कायद्या अंतर्गत पुन्हा एकदा एक प्रेसिडेन्सीची स्थापना करण्यात आली, ती म्हणजे आग्रा प्रेसिडेन्सी, म्हणजे 4थी प्रेसिडेन्सी होती. त्यानंतर या कायद्याअंतर्गत भारतीयांच्या शिक्षणावर खर्च 1 लाख होता, तो 1 लाखावरनं 10 लाख करण्यात आला. आणि पुढचा जो पॉईंट आहे की 7 मार्च 1935ला हा अहवाल तयार करून इंग्रजी शिक्षणास सुरुवात करण्यात आली. इंग्रजी शिक्षणास सुरुवात करणारा व्यक्ती जो होता तो कोण होता, कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं तो म्हणजे लॉर्ड मेकालो. लॉर्ड मेकालो याने भारतामध्ये इंग्रजी शिक्षणास सुरुवात केली आणि इंग्रजी शिक्षणास जी प्रशिक्षण केंद्र होतं, इंग्रजी शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र ब्रिटनमध्ये उभारण्यात आलं होतं. ते केंद्र म्हणजे हेलबरी या ठिकाणी उभारण्यात आलं होतं. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे या कायद्याअंतर्गत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे संपूर्णतः अधिकार म्हणजे 1833च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे संपूर्णतः अधिकार जे होते ते ब्रिटिश सरकारने काढून घेण्यात आले. आणि ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी अधिकार काढून घेतल्यानंतर संपूर्णतः अधिकार हे ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी अधिकार हे नष्ट झाले. हा शेवटचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी महत्वाचा आहे आणि तो लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण शेवटचा जो चार्टर्ड ऍक्ट आहे तो म्हणजे 1853चा, तो आपण अभ्यासूया. आणि चार्टर्ड ऍक्ट मधला सर्वात शेवटचा आणि महत्वाचा एक ऍक्ट आपण पाहणार आहोत तो म्हणजे 1853चा चार्टर्ड ऍक्ट. 1853चा चार्टर्ड ऍक्ट ह्या चार्टर्ड ऍक्ट मधला सगळ्यात शेवटचा ऍक्ट आहे. ह्या ऍक्ट मध्ये काय झालं तर 1853 मध्ये या कायद्याअंतर्गत सनदेचे नूतनीकरण केले, पण कालावधी मात्र निश्चित केला नाही. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण 1853च्या कायद्याअंतर्गत करण्यात आले, पण मात्र कालावधी हा निश्चित केला गेला नाही. म्हणजे कालावधी निश्चित का केला गेला नाही तर 1858 मध्ये संपूर्णतः नियंत्रण भारतामध्ये जे आलं ते कोणाचं आलं तर ब्रिटिशांचं आलं. त्यामुळे यापुढे कायदाच केला नाही आणि त्याचं नूतनीकरण देखील करण्यात आलं नाही. कारण संपूर्ण राईट्स जे होते, संपूर्ण भारताचं प्रशासन आणि भारताच्या शासनाचा जो गाडा होता त्याच्यावरती नियंत्रणाचं जे काम केलं होतं ते आपण पुढच्या एका ऍक्ट मध्ये पाहणार आहोत, तो म्हणजे 1858चा ऍक्ट. तो अत्यंत महत्वाचा आहे. तर त्यामुळेच नवीन कायदा कुठल्याही प्रकारचा न करता या कायद्याअंतर्गत सनदेचे फक्त नूतनीकरण करण्यात आले, पण त्यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कालावधी वाढवून देण्यात आला नाही. ज्याप्रमाणे इथे 1793 त्यानंतर 20 वर्षांतर पुन्हा कालावधी वाढवून देण्यात आला, त्यानंतर पुन्हा 20 वर्षांतर कालावधी वाढवून देण्यात आला आणि त्यानंतर 1853 मध्ये पुन्हा एकदा कालावधी वाढवून देण्यात आला. पण यानंतर शेवटचा जो कायदा होता 1853चा त्यामध्ये मात्र कालावधी हा ईस्ट इंडिया कंपनीला वाढवून दिला नाही.
सनदेचं फक्त या ठिकाणी नूतनीकरण करण्यात आलं होतं. आता ह्या कायद्याअंतर्गत नेमकं कोणकोणत्या बाबी ज्या आहेत त्यांचा समावेश करण्यात आला होता ते आपण पाहूया. की 1853च्या कायद्याअंतर्गत अधिकारी पदासाठी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामची जी सुरुवात आहे ती भारतात करण्यात आली. मित्रांनो, आपण UPSCची आणि MPSCची तयारी करतो. जसं UPSC म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसची जी एक्झाम आहे ती खऱ्या अर्थानं ब्रिटिशांनी सुरुवात केली आणि ब्रिटिशांनी सुरुवात जी केली सिव्हिल सर्व्हिसेसची ती 1853च्या चार्टर ऍक्ट अंतर्गत करण्यात आली. म्हणजे भारतामध्ये भारताचं प्रशासन चालवण्यासाठी भारतीय लोकांची निवड ह्या एक्झाम अंतर्गत करण्यात येणार होती. तर सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम आहे ही एक्झाम अधिकारी पदासाठी घेण्यात येणार होती. ही एक्झाम जी आहे ती खऱ्या अर्थानं 1853च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत करण्यात आली असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच वेळेस यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारला आहे आणि कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये यावरती याच्या पुढे प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यामुळे कोणत्या कायद्याअंतर्गत सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामला सुरुवात झाली तर ती म्हणजे 1853चा चार्टर्ड ऍक्ट. त्यानंतर यासाठी 1854 मध्ये मेकालो यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. मित्रांनो, आपण पाहिलं की 1835 मध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. त्याच्या मागे खरा उद्गाता हा लॉर्ड मेकालोच होता. त्यामुळे शिक्षण पद्धतीचा त्याला चांगला अभ्यास असल्यामुळे या ठिकाणी देखील जो अधिकारी पदासाठी सिव्हिल सर्व्हिसेस या परीक्षेची निर्मिती करण्यात आली किंवा अधिकारी पदासाठी सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम भारतात सुरुवात झाली त्या सुरुवातीसाठी 1854 मध्ये त्या एक्झामसाठी मेकालोच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थानं कमिटी नेमण्यात आली होती. कारण मेकालोने याच्या आधी देखील साधारणतः 10-15 वर्ष आधी म्हणजे 1835 मध्ये इंग्रजी शिक्षणासाठी त्याने प्रोत्साहन दिलं होतं भारतीयांना आणि इंग्रजी शिक्षण हे भारतात सुरू केलं होतं. बरोबर. त्यामुळे या कमिटीवरती सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्सच्या कमिटीवरती खऱ्या अर्थानं निवड जी झाली ती कोणाची झाली तर लॉर्ड मेकालोची झाली. कारण याला याआधी शिक्षण पद्धतीचा बऱ्यापैकी अभ्यास होता. त्यानंतर या कायद्याअंतर्गत संसदीय व्यवस्थेत सुरुवात झाली. संसदीय व्यवस्थेत सुरुवात झाली म्हणजे काय तर 1853चा जो चार्टर्ड ऍक्ट आहे त्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत केंद्रीय कायदेमंडळ त्याचबरोबर कार्यकारी मंडळ ह्या दोनही मंडळांची नेमणूक करण्यात आली. केंद्रीय कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ ह्या मंडळाअंतर्गत खऱ्या अर्थानं जे आहे ते प्रशासन चालवायला सुरुवात झाली आणि या केंद्रीय कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळाची नेमणूक 1853च्या चार्टर्ड ऍक्ट अंतर्गत करण्यात आली असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या कायद्याअंतर्गत पहिल्यांदाच भारतीय प्रतिनिधींना स्थानिक विधिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आलं. म्हणजे भारतीय लोक होते, भारतीय स्थानिक जे लोक होते, भारतातले जे लोक होते त्या भारतातल्या लोकांना खऱ्या अर्थानं विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व म्हणून स्थान हे देण्यात आलं. म्हणजे भारतीय जे लोक आहेत ते विधिमंडळामध्ये निवडणूक लढवून विधिमंडळामध्ये जाऊ शकत होते असं 1853च्या ऍक्ट अंतर्गत तरतूद करण्यात आली आणि भारतीय प्रतिनिधींना या ठिकाणी स्थान हे चांगल्या प्रकारे मिळायला लागलं. आता पुन्हा एकदा आपण शेवटच्या ऍक्टला रिव्हिजन करू की या कायद्याअंतर्गत सनदेचे नूतनीकरण केले पण कालावधी मात्र निश्चित केला नाही. या कायद्याअंतर्गत अधिकार पदासाठी सिव्हिल सर्व्हिसेसला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 1854 मध्ये मेकालोच्या अध्यक्षतेखालीच ही कमिटी नेमण्यात आली होती सिव्हिल सर्व्हिसेसची. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामची कमिटी जी आहे त्या कमिटीचा अध्यक्ष लॉर्ड मेकालोच होता. त्यानंतर या कायद्याअंतर्गत संसदीय व्यवस्थेत सुरुवात झाली. संसदीय व्यवस्थेत सुरुवात झाली म्हणजे काय तर केंद्रीय कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ अशा दोनही पद्धतींमध्ये नेमणूक करण्यात आली आणि या कायद्याअंतर्गत पहिल्यांदाच भारतीय प्रतिनिधींना म्हणजे स्थानिक प्रतिनिधींना केंद्रीय कायदे मंडळामध्ये किंवा विधिमंडळामध्ये स्थान हे देण्यात आलं. या कायद्याअंतर्गत पहिल्यांदाच भारतीय प्रतिनिधींना विधिमंडळात हे स्थान